आज आपण करणार आहोत गवार बटाट्याची छान वाटण वाटून अशी रस्सा भाजी. तर त्यासाठी इथे मी गवार तोडून घेतलेली आहे. तर साधारण ही अर्धा किलो गवार आहे. त्याच्या व्यवस्थित अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि छान अशी तोडून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता. आता इथे आपल्याला करायचा आहे मसाला. तर त्यासाठी आता मी इथे पॅन मध्ये थोडंसं ऑइल टाकून घेत आहे. त्यानंतर 2 असे बारीक कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत मसाल्यासाठी. तर कांदा आपल्याला छान असा लालसर करून घ्यायचा आहे. तर आता इथे मी कांदा असा भाजून घेत आहे. तर पाहू शकता इथे जवळजवळ कांदा आपला भाजत आलेला आहे आणि इथे थोडंसं ओलं खोबरं देखील मी घेतलेलं आहे. ओलं खोबरं आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा छान असा थोडासा लालसर होईपर्यंत, खोबऱ्याचा कच्चेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित कांदा आणि खोबरं अशा प्रकारे तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे आपला कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे. त्यानंतर हा मसाला आपल्याला कांदा आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते गार करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कांदा खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. मी इथे आधीच थोडेसे शेंगदाणे मसाल्यासाठी भाजून घेतले होते. तर शेंगदाणे देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत. तर इथे मी जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते थोडे इथे टाकून घेत आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि अद्रकचा एक तुकडा, लसणाच्या 7-8 पाकळ्या अशा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. थोडेसे जिरे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता थोडेसे जिरे देखील मी इथे टाकून घेत आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी टाकून घेत आहे. तर तुम्हाला जितकी भाजी तुम्हाला तिखट हवी असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. थोडंसं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान असा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मसाला देखील आपला इथे वाटून झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मसाला आपला वाटून तयार झालेला आहे. आता आपल्याला द्यायची आहे भाजीला फोडणी. त्याच्या आधी इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे छान सोलून आणि धुवून घेतलेले आहेत. बटाट्याचे आपल्याला इथे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत. तर बटाटा अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर बटाटा आवडत असेल भाजीमध्ये तर गवार बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्ही बटाटा टाकू शकता. कारण गवार बटाटा म्हटलं तर बटाटा त्यामध्ये आलाच. पण काही लोकांना बटाटा आवडत नाही तर फक्त गवारीची देखील भाजी करतात. तर तुम्ही तशी देखील भाजी करू शकता. तर पाहू शकता बटाटे देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गवार देखील मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. इथे मी 3 असे टमाटे चिरून घेतलेले आहेत. तर छान असे लाल पिकलेले टमाटे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ड्राय मसाले घ्यायचे आहेत. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि हळद अशा प्रकारचे ड्राय मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि आता इथे आपल्याला द्यायची आहे भाजीला फोडणी. तर इथे मी कढई ऑलरेडी तापतच ठेवली होती. कढई इथे आपली तापून झालेली आहे. जवळजवळ दीड पळी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल छान तापल्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. तर इथे भरपूर असा छान हिरवागार कढीपत्ता मी फोडणीला टाकलेला आहे. कढीपत्त्याने फोडणीला अतिशय सुंदर असा सुगंध येतो. तर त्यासाठी मी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. कढीपत्ता छान तेलामध्ये तडतडला त्यानंतर आपल्याला इथे टमाटे जे आपण चिरून ठेवले होते ते टमाटे आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता टमाटे इथे छान मी तेलामध्ये परतून घेत आहे. जोपर्यंत टमाटे असे छान मऊ होत नाहीत किंवा सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला टमाटे छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे बटाट्याचे काप आपण करून घेतले होते ते बटाटे देखील आपल्याला तेलामध्ये टमाट्यासोबत छान असे परतून घ्यायचे आहे. त्याने काय होतं बटाटा अगदी छान आपल्या भाजीमध्ये लागतो. त्याची चव अतिशय सुंदर लागते आणि त्याला मसाले देखील व्यवस्थित लागले जातात. त्यासाठी तेलामध्ये बटाटा मी छान असा फ्राय करून घेतलेला आहे. आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते सर्व वाटण आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मसाला छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मसाला इथे मी तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घेत आहे. अतिशय सुंदर ही अशी भाजी होती. तर अशा प्रकारे गवारीची भाजी वाटण वाटून केली ना तर खाण्यासाठी खूपच सुंदर लागते आणि तोंडाला देखील छान अशी चव येते. तर पाहू शकता मसाला इथे मी जवळजवळ भाजत आलेला आहे आपला.
तर अशा रीतीने जोपर्यंत मसाल्याला असं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर जे ड्राय मसाले आपण काढून घेतले होते ते सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ते पण आपल्याला व्यवस्थित असे जोपर्यंत त्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. मसाला छान भाजत आला तर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याचा कच्चेपणा जोपर्यंत व्यवस्थित जात नाही मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही जितका छान मसाला भाजाल तितकी सुंदर अशी भाजीची आपल्या चव होणार आहे. त्यामुळे मसाला इथे व्यवस्थित आपल्याला छान जोपर्यंत शिजत नाहीये तोपर्यंत व्यवस्थित असा आपल्याला भाजत राहायचा आहे. तर पाहू शकता आणि इथे मी थोडासा मटण मसाल्याचा वापर केलेला आहे. तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता. तर मी नेहमी टाकत असते कारण मटण मसाला थोडासा त्यामध्ये टाकला ना तर त्याची चव अतिशय छान होती. त्यामुळे मी थोडासा मटण मसाला नेहमी या भाजीमध्ये टाकत असते. अशा प्रकारे पाहू शकता मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे आणि आता इथे मी गवार जी आपण धुवून ठेवली होती ती गवारीची शेंग आपण या मसाल्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर इथे मी मसाल्यामध्ये गवार टाकून घेतलेली आहे आणि गवार आणि बटाटा आपल्याला छान असा या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी भाजी व्यवस्थित अशी परतून घेत आहे. तर मसाल्यामध्ये आपल्याला भाजी अशी छान परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे गवार बटाट्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. अतिशय सुंदर होती. अगदी गावरान पद्धतीसारखी ही गवार होती आणि खायला अतिशय चविष्ट अशी लागती. चवीनुसार आपल्याला नंतर इथे शेवटी मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता गवार बटाट्याची अशी शेंग किंवा अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला देखील अतिशय आवडेल आणि ही भाजी पुरवणीची देखील आहे. तर गवार जर आपल्याकडे कमी असली तर बटाटा तुम्ही ह्यामध्ये टाकून अशा प्रकारचं वाटण तुम्ही अशी पुरवणीची भाजी देखील करू शकता. इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर पाहू शकता आधी मी इथे व्यवस्थित त्या भाजीला उकळी येऊ देणार आहे. तर भाजीला एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. भाजीला उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला एक 5-7 मिनिटं ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे. तर इथे मी झाकण ठेवलेलं आहे पाहू शकता आणि आता इथे मी झाकण काढत आहे. तर 5 ते 7 मिनिटं आपले इथे झालेले आहे. तर गवार देखील शिजलेली आहे आणि बटाटा देखील शिजलेला आहे. तर अतिशय सुंदर अशी भाजी लागते. गरम गरम भाकरी बरोबर तुम्ही अशी भाजी नक्की एकदा करून बघा किंवा चपाती बरोबर. पण भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर ही भाजी लागते. अगदी अशी गावरान पद्धतीची ही भाजी होती आणि खायला देखील चविष्ट लागते. तर तुम्ही भाताबरोबर देखील अशी भाजी खाऊ शकता. तर फ्रेंड्स तुम्हाला कशी वाटली माझी गवारीची भाजी? जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला नक्की एक लाईक करा. तर पाहू शकता इथे आता मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे गवार बटाट्याची गावरान पद्धतीची रस्सा भाजी. तर पाहू शकता किती सुंदर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा अशी भाजी करून बघा. तर तयार आहे इथे आपली गवार बटाट्याची वाटून केलेली मस्त अशी रस्सा भाजी. ही खायला अतिशय चविष्ट आणि भन्नाट अशी लागते. तर फ्रेंड्स इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर कशाबरोबर देखील अतिशय आनंदाने खाऊ शकता आणि त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. माझी भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली. तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा मी तुम्हाला भेटण्यास येणार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी मला प्लीज कमेंट्स करून सांगा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या एक नवीन रेसिपीमध्ये. बाय, सी यू.